डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं डी.वाय. पाटील ग्रुप प्रेसिडेंट एक्सलन्स अवॉर्ड 2025 हा बक्षीस वितरण सोहळा हॉटेल सयाजीमध्ये आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांसाठी उत्कृष्ट मानांकन, पुरस्कार मिळवणाऱ्या संस्था, संशोधनात्मक काम, रिसर्च पेपर, पेटंट, विविध संस्थांकडून निधी मिळणारे अधिकारी, कर्मचारी अशा 107 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी कोणत्याही संस्था केवळ भव्य इमारतींनी नाही तर तिथं काम करणाऱ्या माणसांमुळे उभ्या राहतात आणि मोठ्या होतात असं सांगितलं. तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनत आणि योगदानामुळं संस्थेचा विकास होतो. त्यामुळं संस्थेचा पाया असलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा डॉक्टर संजय डी पाटील यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सर्वोत्तम कामासाठी आपला गौरव झाला, पण इथं थांबू नका. आपल्या सर्वांसाठी सर्वोत्तमपेक्षा अधिक चांगलं शोधण्याचा नवा प्रवास इथून सुरू करा. उत्कृष्टतेचा गौरव म्हणजे जबाबदारीची जाणीव. या जाणीवेतूनच डी.वाय. पाटील ग्रुपला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवा असं आवाहन त्यांनी केलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्यासोबतच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. डी.वाय. पाटील ग्रुपला अजून पुढे नेण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन त्यांनी केलं. डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्था आणि इतर संस्था यांच्या माध्यमातून आजवर करण्यात आलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. यामध्ये संशोधन, मिळालेले 122 पेटंट, नॅक मानांकनासह विविध नामांकित संस्थेचे मिळालेले पुरस्कार आदींची माहिती त्यांनी दिली. जगभर डी.वाय.पीचे विद्यार्थी नाव मोठं करतायत. फक्त अमेरिकेमध्येच डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेतून शिकून गेलेले 1200 विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. हा सोहळा पाठीवर थाप देण्यासाठी आहे. तुमच्या कष्टावर हा ग्रुप यशस्वी वाटचाल करतोय. पुढच्या 5 वर्षात आपलं विद्यापीठ हे देशात नंबर 1ला तर जागतिक यादीत 500च्या आत न्यायचं आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी हा ग्रुप उभारण्यामागं खूप मोठा संघर्ष असल्याचं सांगत डी.वाय.पी. ग्रुप हा फक्त शब्द नाही तर एक ताकद आणि एक ऊर्जा असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी चांगलं योगदान दिलंय म्हणून हा ग्रुप उभा राहिलाय. म्हणून सर्व क्षेत्रात चांगलं काम सुरू आहे. सर्वात महत्त्वाचा घटक डी.वाय.पीचा स्टाफ आहे. अजून चांगलं काम करू शकतो यावर भर द्यावा लागेल. बाहेरच्या देशात उद्योगाला विद्यापीठ गाईड करतात, त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठानं उद्योग क्षेत्राला गाईड करण्यासाठी भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करत नियोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी पुरस्कारार्थींच्या वतीनं मनोगत व्यक्त केलं. यामध्ये सर्वच कर्मचारी अधिकाधिक योगदान देऊन संस्थेच्या विकासात योगदान देतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पूजा पाटील, वृषाली पाटील, कुलगुरू डॉक्टर राजेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता, डॉक्टर वैशाली गायकवाड, CHRO श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉक्टर V भोसले, डॉक्टर J.A. खोत यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.